अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा. हिंदू पंचांगानुसार वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय तृतीया येते. अक्षय तृतीया 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त समजला जातो. पौराणिक ग्रंथांमध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व देखील विशद केले आहे. अक्षय म्हणजे कधीही कमी न होणारा. त्यामुळेच अक्षय तृतीयेला काही गोष्टी विशेष खरेदी करतात. असे म्हणतात, या दिवशी खरेदी केलेल्या गोष्टींमध्ये भरभराटी येते. अक्षय तृतीया हा दिवस पितरांचा सण आहे. म्हणून या दिवशी दुपारी 12 वाजल्यानंतर पितरांना अन्नाचा नैवेद्य करावा. घरातील सर्वांनी दक्षिणेकडे तोंड करून हात जोडून पितृस्तुती म्हणावी. या दिवशी केळीचे पूजन करावे. या दिवशी पितरांना उदक कुंभदान करावं. पत्रावळीवर तांदूळ ठेवून त्यावर पाण्याने भरलेला मृत्तिका घट ठेवावा. त्या घटामध्ये गंध, फुले, तीळ, सुपारी, विड्याची पाने, दक्षिणा आणि पाणी घालावे. घटात सूत्राचे वेष्टन करावे. घटाची पूजा झाल्यानंतर तो घट ब्राह्मणास दान करावा. या दिवशी केलेले दान, हवन, तर्पण, पूजा, जप इत्यादी पुण्यकर्म अक्षय टिकते. म्हणून अक्षय तृतीया ही शुभ तिथीप्रमाणे पितृतिथी देखील आहे. पितरांचे ऋण फेडण्याचा हा दिवस आहे. या दिवशी गंगास्नान, यज्ञ, होम, यवदान, यवभक्षण करावे. पार्वती मातेचा उत्सव सांगता समारंभानिमित्त सर्व स्त्रियांनी हळदी कुंकू समारंभ करावयाचा असतो. श्री स्वामी समर्थ.